कधी कधी आयुष्य आपल्याला सांगतं, सगळ्यांसारखं उडून मोठं होता येत नाही. कधी कधी तुला गरुडासारखं बनायचं असतं, कारण पोपट बोलतो खूप पण उंच उडू शकत नाही. गरुड बोलतो कमी पण पोहोचतो आकाशाच्या वर. गरुड कधी टोळीत उडत नाही, तो एकटाच उडतो, कारण त्याला माहिती असतं मोठं स्वप्न पाहायचं असेल तर एकटं चालावं लागतं. जगात अनेक तुझ्या वाटेवर साथ देतील, पण फार थोडेच तुझ्यासोबत शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून घाबरू नकोस, एकटं उडण्याचं धाडस ठेव. गरुडाचं लक्ष कधी विचलित होत नाही, त्याला आपली शिकार 5 किलोमीटरवरून दिसते. तसं तुझंही विजन ठरव. एकदा लक्ष ठरवलं की कितीही वारे कितीही वादळ आली तरी नजर त्या देहावरून हटवू नको. गरुड कधी मेलेले प्राणी खात नाही, तो फक्त जिवंत शिकार करतो, कारण त्याला माहिती असतं मेलेल्या शरीराने पोट भरतं पण ऊर्जा मिळत नाही. भूतकाळही तसाच असतो, त्यातून काही शिक पण त्यात अडकू नको, कारण जो भूतकाळ जगतो तो वर्तमानात कधी उडू शकत नाही. वादळ आले की सगळे पक्षी झाडाच्या मागे लागतात, पण गरुड मात्र त्या वाऱ्याच्या जोरावर आणखीन उंच उडतो, कारण त्याला माहिती असतं वादळ म्हणजे अडचण नाही, ती संधी असते. तू पण तसंच कर, अडचणीच्या वाऱ्यावर उडायला शिक, कारण त्या वाऱ्यातच तुझी खरी उंची दडलेली असते. गरुड आपल्या पिलांना घरट्यात आराम देत नाही, तो मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून पिलांना त्रास होईल आणि ते उडायला शिकेल. पण आपण माणसं मात्र उलट आहोत, आपल्याला सुखात राहायचं असतं पण सुखात वाढ कधीच होत नाही. तुझं ध्येय जर मोठं असेल तर तुला तुझा कम्फर्ट झोन मोडावा लागेल. गरुडासारखं विचार कर, एकटं उड, उंच उड, अडचणींना पंख बनव, भूतकाळ विसर आणि स्वतःचा आकाश शोध. जय हिंद, जय महाराष्ट्र.